नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, आज आपण शिक्षक भरतीविषयीच्या एकूण 3 जाहिराती बघणार आहोत। यामध्ये प्राथमिक, माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक, शिक्षण सेवक अशा प्रकारची पदे असणार आहेत। तर या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करून घ्या। सोबतच साइडला दिलेले बेल आयकॉन ऑल वर सेट करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील। चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती। तर पहिली जाहिरात आहे श्री ज्ञानेश्वर समाज प्रबोधन संस्था पेठ, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा या संस्थेद्वारा संचालित अनुदानित माध्यमिक विद्यालय शासन नियमानुसार TAIT तसेच TAT CTAT पात्र उमेदवार खालील रिक्त पदांवर नियुक्ती करणे आहे। तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया। पहिल्या पदाचे नाव आहे शिक्षण सेवक। याकरिता एक पद रिक्त आहे। या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता BSc B.Ed बायो। या ठिकाणी रिक्त असलेले दुसरे पदाचे नाव आहे शिक्षण सेवक। याकरिता एकूण 2 पदे रिक्त आहेत। या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता BSc B.Ed मॅथ्स। या ठिकाणी रिक्त असलेले तिसरे पदाचे नाव आहे शिक्षण सेवक। याकरिता एकूण 1 पद रिक्त आहे। या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता DT.Ed। वरील रिक्त पदांपैकी अनुसूचित जमाती 2 पदे, खुला प्रवर्ग 1 पद, ACBC 1 पद संवर्गातून भरण्यात येतील। इच्छुक उमेदवारांनी मूळ कागदपत्रांसह व छायांकित प्रतींसह दिनांक 21/8/2025 वार गुरुवारला श्री ज्ञानेश्वर विद्यालय, धोत्रा नाईक, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा येथे 10 ते 2 या वेळेत उपस्थित राहावे। ही जाहिरात सचिव आणि अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर समाज प्रबोधन संस्था पेठ, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे। मित्रांनो, तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे दिनांक 21/8/2025 ला मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे, कारण ही सर्व पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहेत। दुसरी जाहिरात बघण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या, कारण आपण शिक्षक भरतीविषयीच्या नवनवीन जाहिराती दररोज घेऊन येत असतो। तसेच आपले व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करत चला, जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचाही फायदा होऊ शकतो। या सर्व जाहिराती आपण व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या आहेत, त्या सविस्तर वाचून घ्यायच्या आहेत। जाहिरातींवर संपर्क क्रमांक असल्यास संपर्क करूनच अर्ज करायचा आहे किंवा संपर्क करूनच मुलाखतीसाठी जायचं आहे। तसेच तुम्हाला कोणकोणत्या जिल्ह्यातील जाहिराती बघायच्या आहेत हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आम्ही त्या जिल्ह्याच्या जाहिराती आपल्या व्हिडिओ मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा नक्की प्रयत्न करू। दुसरी जाहिरात आहे महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ, भडगाव, जिल्हा जळगाव, आदर्श कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भडगाव सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी 100% अनुदानित कला शाखेसाठी तासिका तत्वावर खालील पदे भरायची आहेत। तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया। पदाचे नाव आहे शिक्षक। या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता MA B.Ed आणि MA MPEd। विषय आहे इंग्रजी, मराठी, हिंदी, इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल, पर्यावरण शास्त्र, शारीरिक शिक्षण या सर्व विषयांसाठी प्रत्येकी 1 पद असे एकूण 7 पदे रिक्त आहेत। पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी अर्ज आणि मूळ कागदपत्रांसह आदर्श कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, कोटली रोड, भडगाव कार्यालयात दिनांक 20/8/2025 रोजी दुपारी 12 वाजता स्वखर्चाने उपस्थित राहावे। ही जाहिरात प्राचार्य, आदर्श कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भडगाव तसेच अध्यक्ष, मानद सचिव, महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ भडगाव यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे। मित्रांनो, तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे दिनांक 20/8/2025 रोजी मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे। तिसरी जाहिरात आहे प्रगत शिक्षण संस्थेचे जनता विद्यालय, मळोली, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर या विद्यालयात खालील पदे भरायची आहेत। तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया। पहिल्या पदाचे नाव आहे कला शिक्षक। या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता ATD। अनुदानाचा प्रकार आहे विना अनुदानित। याकरिता
एकूण एक पद रिक्त आहे. संवर्ग आहे SC. या ठिकाणी रिक्त असलेले दुसरे पद, पदाचे नाव आहे प्रयोगशाळा सहाय्यक. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता HSC सायन्स. हे पद अनुदानित आहे. याकरिता एक पद रिक्त आहे. संवर्ग आहे खुला. तरी पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी मूळ कागदपत्रांसह दिनांक 21/8/2025 रोजी जनता विद्यालय मळोली या ठिकाणी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत उपस्थित राहावे. ही जाहिरात मुख्याध्यापक जनता विद्यालय मळोली, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर तसेच अध्यक्ष प्रगत शिक्षण संस्था दहिगाव, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे. मित्रांनो, तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे दिनांक 21/8/2025 ला मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे. कारण यामधील एक पद प्रयोगशाळा सहाय्यक हे अनुदानित आहे. तर अशा प्रकारे आपण या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तसेच हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करा, जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचा फायदा होऊ शकतो. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो. त्या जाहिराती बघण्यासाठी आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे. त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि तिथे दिलेल्या सर्व जाहिराती बघू शकता. चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.